सातारा जिल्ह्यामध्ये सुळशी नावाचं नवीन धरण त्याला प्रायमरी डेटाला मान्यता दिली आहे। आज त्याच्यावरची विस्तृत बैठक झाली आणि धरणाचं काम एक्सपेडाइट करण्याच्या संदर्भामध्ये आज नियोजनाची बैठक झाली। यामध्ये साधारण 5.47 TMCचं धरण महाबळेश्वरच्या पायथ्याशी सुळशी नावाचं नवीन धरण प्रस्तावित केलेलं आहे, जेणेकरून सातारा जिल्ह्याला त्याचा एकंदर फायदा सातारा जिल्ह्याला संपूर्ण जवळपास 5.5 TMC नव्याने पाणी उपलब्ध होणार आहे। सर, पण एकंदरीत काही प्रमाणात नियोजन होत आहे। 3 गावांचं पूर्णतः स्थलांतर होत आहे, 3 गावं अंशतः बाधित होणार आहे। त्यांच्या संदर्भात काही नियोजन केलं आहे, कशा प्रकारे विस्थापित गावांचं पुनर्वसन केलं जाईल? माननीय नामदार मकरंद पाटील साहेब त्या मीटिंगला उपस्थित होते आणि अतिशय सकारात्मक दृष्ट्या त्यांनी त्याच्यावर सांगितलेलं आहे की जे गावं बाधित होतात त्यांचं महाबळेश्वर तालुक्यामध्येच त्याचं पुनर्वसन करायचं आणि अंशतः बाधित होत आहेत त्यांना सुद्धा त्यांचंही पुनर्वसन महाबळेश्वर तालुक्यामध्येच करायचं, अशा पद्धतीचं नियोजन करण्याच्या सूचना नामदार मकरंद आबा पाटील यांनी दिलेल्या आहेत। विशेषतः कुठल्या तालुक्यांना फायदा होईल? दुष्काळग्रस्त असा मान महाबळेश्वरच्या जवळच आहे, त्याला कितपत फायदा होऊ शकतो? विशेष करून त्याला खंडाळा तालुका असेल, फलटण तालुका असेल, वाई असेल, उत्तर कोरेगावचा उत्तर भाग असेल, खटाव मान तालुका